गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बाप्पा गुड मॉर्निंग. पाच वाजून 15 होत आहेत. आज खूप दिवसांनी मी मॉर्निंग वॉकला निघाली आहे. आहोंचं म्हणणं आहे टिफिन राहू दे, तू माझ्यासोबत मॉर्निंग वॉकला चल. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्याच कळत नकळत आपल्याच मनात नकारात्मक प्रोग्रॅमिंग करत असतो. हो, लिटरली प्रोग्रॅमिंग करत असतो. आणि याचा परिणाम काय होतो माहिती आहे? तो हळूहळू आपल्या आयुष्यावर जाणवत असतो, दिसत असतो. आपण सहज उच्चारलेलं वाक्यही आपल्या मनावर खोल परिणाम करून जातं. अनेकदा तुम्ही हे ऑब्झर्व करा बरं का. आणि म्हणूनच आजपासून कोणाविषयीही नकारात्मक बोलताना अगदी एकदा नाही तर दोनदा विचार करा की खरंच असं आहे का, की ही फक्त माझी समजूत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळी सकाळी इथे मी इस्त्री करायला बसली आहे, कारण काल राहून गेलं आहे माझ्याकडून. आणि विदाऊट इस्त्री आहो बोलत होते की मी तसाच जातो ड्रेस घालून. म्हटलं नाही थांबा, असा कितीचा वेळ लागणार आहे. म्हणून पटकन मी इस्त्री करून दिले ड्रेस त्यांचे. आणि ते गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात केली आहे. थोडेसे बदाम आणि ब्लॅक कॉफी घेतली मी. अंघोळ झाली, छान केस धुतले मी. आणि यानंतर माझी स्किन केअर. सध्याचं माझं हे मॉर्निंगचं स्किन केअर रुटीन आहे की अंघोळीनंतर पटकन मी पहिल्यांदा हायफनचं टोनर लावून घेते, जे अगदी दुधासारखं आहे. दूध लावल्यासारखं वाटतं चेहऱ्याला. आणि मग त्यानंतर हायफनचाच डबल शॉट सिरम आहे ते लावते. मॉइश्चरायझर लावत नाही, मी डायरेक्ट सनस्क्रीन लावते, कारण माझी ऑइली स्किन आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा मॉइश्चरायझर टाळत असते. पण आता मी नायकाच्या पिंक फ्रायडे सेलमध्ये नवीन मॉइश्चरायझर ऑर्डर केले. आणि माझ्या मैत्रिणीने म्हणजेच अल्पनानं मला ते सजेस्ट केलं होतं. आता ते वापरून पाहायची मला खूप एक्साइटमेंट आहे. बघूया जेव्हा केव्हा सगळे प्रोडक्ट माझे रिसीव होतील ना, तेव्हा नक्की मी व्लॉग्समधून शेअर करेन की मी बरंच काय काय घेतलं आहे नायका पिंक फ्रायडे सेलमध्ये. तुम्हालाही घ्यायचं असेल तर अजून तो सेल सुरू आहे. नक्कीच तुम्ही आज चेकआउट करू शकता, नायका फॅशनवरती सुद्धा आणि नायका ब्युटी प्रोडक्टवरती सुद्धा. आज पहिल्यांदा आमच्याच सोसायटीतल्या एका लेडीकडे मी साड्या पिकोफॉल करण्यासाठी द्यायला आली. काय झालं आहे माहिती आहे का? माझी कविता म्हणजे माझ्याकडे येणारी माझी मेड, ती आजारी आहे सध्या. सकाळी मी एकदा फक्त झाडलोट केलेला आहे, फरशी पुसलेली नाही. ती जेव्हा सुट्टीवर असते तेव्हा मी फक्त भांडी धुवून घेते, फरशी नाही पुसून घेत. कारण मला माहिती ती इतकी काही घाण झालेली नसते. आणि थोडीफार जिथे जेवायला बसतो आम्ही तिथे जर का झालीच म्हणजे खरकट वगैरे पडलंच तर ते आपण त्याच वेळी पुसून घेतलेलं असतं. त्यामुळे इतका काही मी फरशीचा लोड घेत नाही. पण 2 वेळेला झाडून मात्र व्यवस्थित काढते, कारण सगळे डोअर ओपन असतात आणि त्यामुळे धूळ आलेली असते. आज तर सोफ्याचं कवरही मला चेंज करायचं होतं. बरं, हे कवर खरंच खूप चांगल्या क्वालिटीचं मिळालं आहे. 4 वर्ष झाली मी तेच वापरते आणि बसतंही एकदम छान. हवं असेल तर नक्की कॉमेंट करा, मी टॅगही करते. काफी काफी चाहिए हमका, काफी चाहिए. स्वयंपाक काय करायचा? स्वयंपाक हा फ्राय हवाय प्रितिशला. तुम्हाला? मला पण हप्ता आहे. मला नको कॉफी, स्वतःपुरतीच करा. आम्ही पिलोय 2 जण. आता एवढी कॉफी पिणार आहे तुम्ही?
पण मी काय म्हणते, आपल्याला कफ आहे तर कफ असताना दूध नसतं घ्यायचं. मी तुम्हाला ब्लॅक कॉफी करून देते ना पाण्यातली. मला ना मला आठवलं आत्ता, मी सगळ्या मैत्रिणींना विचारते बरं का, की येवल्यामध्ये ज्यांनी कोणी पैठणी साडी तिथे जाऊन परचेस केली आणि एखादं खात्रीशीर दुकान माहिती आहे, म्हणजे सेलर माहिती आहे, तर प्लीज 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 मला कॉन्टॅक्ट म्हणजे कॉमेंटमध्ये सांगा तुमचा काही एक्सपिरियन्स तिथला असेल, तुम्ही घेतले असतील येवल्यामधून कोणी, म्हणजे माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कोणी नक्कीच घेतले असणार, तर मला नक्की कळवा, कारण मी प्लॅन करते येवल्याला जायचं. सॉरी. प्लॅन करतोय ना आपण येवल्याला जायचं. पण तू बोललीस, बोलायचं नव्हतं. त्या दिवशी आम्ही व्हिडिओमध्ये बोललो होतो की आम्ही असं जाणार आहोत कुठेतरी, आणि मग आम्ही स्त्रियांच्या आवडीच्या ठिकाणी जाणार आहे, तर हेच साईबाबांना जायचं प्लॅनिंग करते मी. तर एक मैत्रीण काय बोलली की तू नेहमी साईबाबांना जाते, तर तिथे जवळच येवला आहे, तर तिथे जा ना आणि स्वतः तिथे जाऊन बघून एखादी पैठणी घे. मग क्लिक झालं की असं मी करू शकते, कारण आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षातून एकदा जातोच साईबाबांना, तर या वेळेला मला पैठणी घेऊन देणार आहेत. एकच का? हो, एकच. एक सेमी आणि एक प्युअर. सेमी प्युअर काय असतं? मग ओनली प्युअरच घ्यायचे का? दोन सेमी. बघितलं तर म्हणतात ते फक्त असं काही नाहीये. तर प्लीज मला कॉन्टॅक्ट द्या कोणाकडे असेल तर, नंबर, त्यांचं नाव, नंबर. म्हणजे कसं होईल की आपण महेश्वरवरून महेश्वरी साडी घेतली, चंदेरी गावातून आपण चंदेरी साडी घेतली, तर तसंच आपल्या येवल्याची पैठणी पण तिथूनच घेतलेली एखादी असायला हवी ना. कालच्या व्लॉगमध्ये म्हणजेच या अगोदर आलेल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी स्वीटकॉर्न कुकरला लावून मस्त कणसं ती शिजवून घेतलेली होती आणि 2 मी उरवली होती आणि त्याची भजी करायचे होते हे ठरवूनच मी ती ठेवली होती. तर आत्ता मी ती सोलून घेतली आणि त्यामध्ये हे बघा खूप सारं स्वीटकॉर्न घ्यायचं, त्यानंतर खूप सारा कांदा आणि कोथिंबीर, मिरची पेस्ट करून घेतली तर बेटर आहे, पण आता इथे मी कंटाळा केला आहे, बारीक 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 फक्त कट करून घेतली, अशीसुद्धा छान लागते, एकदम बारीक चिरली आहे. आणि बेसनचं पीठ मला असं वाटलं संपलं आहे, पण नंतर लक्षात आलं अरे थोडंसं शिल्लक आहे या बरणीमध्ये, तर ते बेसनचं पीठ जेवढं होतं तेवढं आणि त्यामध्ये ओवा, थोडीशी हळद, मीठ आणि किंचितसा मी खायचा सोडा ॲड करते, कारण भजी मग छान होतात. आणि हे स्वीटकॉर्नचे भजी मला इतके आवडतात, कोणाकोणाला आवडतात आणि कोणी कोणी हे असे ट्राय केलेत नक्की सांगा. जर का तुम्ही केले नसतील ना ट्राय, तर नक्की ट्रायही करा, खूप भारी लागतात. आणि आत्ताचं वातावरण तर काय बोलायचं, भजी खाण्यासारखंच आहे. मी वाट पाहत होते बरं का, कारण हे दोघं सर्दी आणि कफनी जाम झाले होते ना, आणि म्हणूनच मी तेलकट खायला नको, गाज खोकला जास्त वाढेल म्हणून भजी करणं टाळलं होतं. आज फायनली मी करणार आहे. त्या अगोदर भाकरीच्या लोखंडी तव्यामध्ये मी चपाती करते आणि तेही पहिल्यांदाच. म्हणजे असं मी आधीमध्ये ट्राय केलं आहे, पण आज अगदी ठरवूनच करते की बघूया की या तव्यामध्ये कशा पद्धतीनं होत आहेत चपात्या. तर बघा, हा तवा चपातीसाठी सुद्धा मी आरामात वापरू शकते, छान बनत आहेत. आणि हा कास्ट आयर्नचा आहे बरं का. कास्ट आयर्न म्हणजे लोखंडाचाच प्रकार असतो, फक्त त्यावरती प्रक्रिया केलेली असते. आणि हा सगळ्यांचा फेवरेट तवा आहे, पण या तव्याची लिंक मला नाही शेअर करता येत. हे हाफ फ्राय केलेलं ऑमलेट बऱ्याच जणांना नाही आवडत, पण प्रितिशला आणि आहोंना एवढं आवडतं की काय सांगू. तर त्याच्याचसाठी हे मी अधेमध्ये करत असते. आणि आवडीचं जेव्हा म्हणजे भाजी किंवा हे असं ऑमलेट असतं ना, तर चपात्या पण खूप व्यवस्थित खातो तो, आणि म्हणूनच मला द्यावंसं वाटतं बनवून. तर यावरती मी काय केलं आहे की थोडीशी काळी मिरी पावडर, थोडंसं लाल तिखट, मीठ आणि थोडासा चाट मसाला आणि वरून खूप सारी कोथिंबीर करून बघा. जर का तुम्ही कधी नसेल खाल्लं, मुलांना तर फारच आवडतं हे. आणि हे लोखंडी तव्यावरती बनवलेलं तर इतकं खरपूस असं खालून भाजलं जातं ना, छान लागतं मग. तर आजचा स्वयंपाकातला मेनू हाच होता. काही चपात्या केल्या मी, जेवढी कणिक शिल्लक होती सकाळची, आणि हे असे दोघांना 2 ऑमलेट आणि भजी. मी माझ्यासाठी ऑमलेट नाही करणार आहे, कारण मला इतकीशी भूकच नव्हती, त्यामुळे मी भजी खाणार आहे पोट भरून. आणि हे इतके हेवी भजी खाल्ल्यानंतर इतर कुठल्याही जेवणाची गरज नाही लागत.
लाकडी घाण्यावर बनवलेलं हे प्युअर करडईचं तेल आहे बरं का. हे फक्त तळण्यासाठी वापरायचं. म्हणजे शेंगदाणा तेल वगैरे आपण तळण्यासाठी जेव्हा यूज करतो किंवा मिक्सवालं तर खूप सारा धूर निघतो. तर हे करडईचं तेल खास तळण्यासाठी ते काका देतात, कारण याचा धूर वगैरे निघत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की आम्ही नेहमी लाकडी घाण्यावरचंच तेल प्रेफर करतो. तर तुम्हीही तसंच करा, कारण जे आपण डीमार्टमधून जेमिनी वगैरे घेतो त्यामध्ये ते खरंच खूप 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 रासायनिक प्रक्रिया केलेलं असतं, जे आपल्या शरीरासाठी, आपल्या हार्टसाठी चांगलं नाही आहे. रॉक या कंपनीची अगदी स्वस्तात मिळणारी ही कास्ट आयर्नची कढाई बऱ्याच जणींनी माझी कढाई बघून घेतलीसुद्धा. तर काही जणींना डाऊट होता की ही कशी स्वच्छ ठेवायची किंवा तुझ्यासारखी कशी करायची. तर मी दाखवलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. पाहिला नसेल तर नक्की तो शॉर्ट व्हिडिओ पहा, की ज्याला मी तुमच्याच कॉमेंटमधून नाव दिलं आहे की माझ्या कास्ट आयर्न भांड्यांची स्किन केअर. तर असं नाही आहे की ही नेहमीच तुळतुळीत गुळगुळीत चकाचक दिसते, तर ही सुद्धा गंजते आणि अगदीच खूप घासून कवितानं काढली की तिला जे काही कोटिंग आलेलं असतं तेही निघून गेलेलं असतं. तर तसं न करता तुम्ही जर फक्त वरून घासलं तर छान काळी कुळकुळीत ही राहते. आणि साईजबद्दल सुद्धा कन्सर्न होता एका मैत्रिणीचा. तर माझी ही छोटीच आहे, कदाचित समोर म्हणजे जवळून अँगल घेतल्यामुळे किंवा जवळून शूट केल्यामुळे तुम्हाला ही मोठी दिसत असेल, पण तुम्ही अंदाज लावू शकता भज्यांच्या ह्या नंबर्सवरून की ही कढाईसुद्धा छोटीच आहे. तर हे एवढे टेस्टी बनतात ना भजी. चला आता आम्ही भजी एन्जॉय करतो आणि तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि स्वीटकॉर्नचे हे भजीही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान मस्त मजेत राहा, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा. बाय, लव यू ऑल.